एक शिपाई एका चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे. चोर हा शिपायापेक्षा 150 मीटर पुढे आहे. शिपाई व चोर यांचा पळण्याचा वेग अनुक्रमे 30 किलोमीटर प्रति तास व 29 किलोमीटर प्रति तास असा आहे. तर चोराला पकडण्यासाठी शिपायाला एकूण किती वेळ लागेल असा प्रश्न. अंतर, वेळ, वेग या घटकावर आधारित सोडवण्यासाठीचं सूत्र लक्ष द्या. प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर, असा एका विद्यार्थ्याचा अट्टहास. लक्ष द्या. आता इथं अंतर ह्या भागामध्ये मांडायचं काय, तर हे 150 मीटर. चोर हा शिपायापेक्षा 150 मीटर पुढे आहे. म्हणजे चोर आणि शिपाई यामधलं अंतर 150 मीटर हे इथं मांडा अंतराच्या भागामध्ये. प्रश्न, चोराला पकडण्यासाठी शिपायाला एकूण किती वेळ लागेल, वेळ काढायचा. वेळ हा शब्द असाच. आता गुणिला कंसामध्ये हा जो वेग आहे अनुक्रमे शिपाई आणि चोर यांचा, हा वेग वजा स्वरूपात दर्शवा. हा वेग वजा स्वरूपात का असं, तर चोर आणि शिपाई एकाच दिशेने धावत आहेत. शिपायाचा वेग जास्त आहे, चोराचा वेग त्या मानाने कमी आहे. अर्थात शिपाई अंतर कमी करत आहे. कमी करणे म्हणजे वजाबाकी. या वेगाची ही वजाबाकी कंसामध्ये दर्शवा आणि गुणिला 5/18 या सूत्रासोबत गुणिला घ्या. का घेतात गुणिला, याचं निराकरण हवं असेल तर रेल्वे प्रश्न आणि अंतर, वेळ, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये बरेच वेळ या 5/18 घेण्याचं कारण मी दर्शवलं, स्पष्ट करून सांगितलं. लक्ष द्या. आता 150 मीटर बराबर वेळ गुणिला ही वजाबाकी 1, याला 5/18 गुणिला 150 मीटर बराबर वेळ हा गुणाकार, म्हणजे इथं छदस्थानी काही नाही म्हणजे 1. आता 2 अपूर्णांक तयार झाले. अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा, छेदाछेदाचा, 5 5, छदस्थानी 18 18. लेकरांनो 150 सोबत 18 आता गुणिला का, तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना छदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी. अंशस्थानी असेल तर छदस्थानी मांडावी, हा गणितीय नियम. लक्ष द्या. आता इथे 150 सोबत गुणिला 18 आणि भागीला 5, समोर वेळ 5 तिरी 15 होतात सर, हे 0 3 वर, म्हणजे 30 गुणिला 18 बराबर वेळ हा गुणाकार 18 तिरी 54, त्यावर हे 0. हे उत्तर आलं लेकरांनो सेकंदामध्ये, समोर वेळ. याचा अर्थ चोराला पकडण्यासाठी शिपायाला एकूण 540 सेकंद एवढा अवधी लागेल. मात्र सर्व पर्याय हे मिनिटामध्ये आहेत, म्हणून या सेकंदाचे मिनिटात रूपांतरण करण्यासाठी छेदस्थानी एका मिनिटातील सेकंद एकूण 60 सेकंद भागीला घ्या. बघा, शून्याला 0 गेला आणि 6 9 54. आता हे 9 म्हणजे मिनिटे. हा काय आहे लेकरांनो, वेळ. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक. अर्थात चोराला पकडण्यासाठी शिपायाला एकूण 9 मिनिटे लागतील. हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग
ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा. त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.